दाल बाटी बनवल्यानंतर त्यासोबत चुरमा बनवायचं कसं विसरून चालेल? चला तर मग राजस्थानी स्पेशल चुरमा बनवूयात. ते पण भरपूर सारं तूप घातलेलं. तर ज्या आपण बाटी बनवल्या होत्या त्या अशा 4-5 अशा कुस्करून घ्यायच्या. त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या. रवाळ असं टेक्स्चर तयार होतं. त्यानंतर एका पॅनमध्ये 4-5 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. थोडेसे 1 ते 2 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्यानंतर आपण जो बाटी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्यात आणि व्यवस्थित हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचं आहे लो गॅसवरती. लो गॅसवरती भाजल्यानंतर हा चुरमा जो आहे तो एकदम कुरकुरीत होतो आणि हे चुरमा बनवताना तूप भरपूर वापरायचं आहे. सुरुवातीला मी बाटीमध्ये तूप वापरलेलं होतं म्हणून आता कमी वापरले. त्यानंतर याच्यामध्ये साखर ॲड करून घ्यायची आहे. साखर ॲड करण्यापूर्वी गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर चवीनुसार साखर ॲड करायची. मी 3 चमचे साखर इथे घालून घेतलेली आहे. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मस्तपैकी आपला खमंग, कुरकुरीत स्पेशल चुरमा तयार आहे. याची डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे. एकदा नक्की बघा. काय जबरदस्त टेस्ट लागत होता म्हणून सांगू. थोडा जरी खाल्ला तरी अजूनच खावासा वाटत होता. एवढा टेस्टी झाला होता चुरमा.